आपले भविष्य काय आहे याचा अंदाज बांधतपेक्षा स्वतःचे भविष्य घडवण्यातच माणसाचे हित आहे, हे उच्च विचार आहेत आदरणीय सुधा मूर्ती मॅडम यांचे. वेलकम बॅक इन अवर चॅनल. या चॅनलमध्ये आपण शिकत आहोत इंग्लिश, तेही सेंटेन्सेस थ्रू. ही अतिशय सोपी पद्धत आहे. चला तर मग आपण आपल्या सेंटेन्सेसला सुरुवात करूया. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, मी नुकतेच जेवले किंवा जेवलो आहे. मी नुकतेच जेवले आहे किंवा नुकतेच जेवलो आहे. आय हॅव जस्ट इटन. आय हॅव जस्ट इटन आहे ना इझी सेंटेन्स. नेक्स्ट आहे, मी तिला नुकतेच पाहिले आहे. मी तिला नुकतेच पाहिले आहे. नुकतेच म्हणजे काय? जस्ट किंवा आताच. ओके, तर मी तिला नुकतेच पाहिले आहे यासाठी इंग्लिश सेंटेन्स काय बनवणार आपण? आय हॅव जस्ट सीन हर. आय हॅव जस्ट सीन हर. नेक्स्ट आहे, तो नुकताच निघून गेला आहे. तो नुकताच निघून गेला आहे. सपोज आपला फ्रेंड घरी आला आणि तो विचारतोय की काकू, सपोज त्याचं फ्रेंडचं नाव पंकज आहे आणि तो विचारतोय की पंकज कुठे गेला आहे. तर आई काय बोलते की तो नुकताच निघून गेला आहे. तर त्यासाठी आपण इंग्लिश सेंटेन्स काय बनवणार? ही हॅज जस्ट लेफ्ट. ही हॅज जस्ट लेफ्ट. ओके, नेक्स्ट आहे, त्याने किंवा तिने त्याचे किंवा तिचे काम पूर्ण केले आहे. त्याने त्याचे काम पूर्ण केले आहे किंवा तिने तिचे काम पूर्ण केले आहे. मुलगा असेल तर ही हॅज फिनिश्ड हिज वर्क. मुलगी असेल तर शी हॅज फिनिश्ड हर वर्क. ओके, ही हॅज फिनिश्ड हिज वर्क आणि मुलगी असेल तर शी हॅज फिनिश्ड हर वर्क. ओके, नेक्स्ट आहे, आम्ही गेलो आहोत. आम्ही गेलो आहोत. वी हॅव गॉन. वी हॅव गॉन. नेक्स्ट आहे, त्यांनी एक गोष्ट किंवा कथाही म्हणतात गोष्टीला. त्यांनी एक कथा लिहिली आहे किंवा त्यांनी एक गोष्ट लिहिली आहे. तर त्यासाठी आपण इंग्लिशमधून काय बोलणार? दे हॅव रिटन अ स्टोरी. दे हॅव रिटन अ स्टोरी. ओके, नेक्स्ट आहे, ते शाळेत आले आहेत. ते शाळेत आले आहेत. ओके, सपोज आपली आई स्कूलमध्ये टीचर आहे आणि सपोज आजी बाबांनी फोन केला आणि त्यांनी विचारलं की आईला की मुलं कुठे आहेत. तर आई काय बोलते की ते शाळेत आले आहेत. ते शाळेत आले आहेत. तर त्यासाठी इंग्लिश सेंटेन्स आपण काय बनवणार? दे हॅव कम टू स्कूल. दे हॅव कम टू स्कूल. नेक्स्ट आहे, तुला समजले का? तुला समजले का? टीचर विचारतात बघा आपल्याला शक्यतो की तुला समजले का हे. तर त्यासाठी इंग्लिश सेंटेन्स काय आहे? डिड यू गेट इट. डिड यू गेट इट. नेक्स्ट आहे, डोक्याचा वापर कर. डोक्याचा वापर कर. टीचर बघा काही आपल्याला आलं नाही की म्हणतात तुझं डोकं आहे ना, त्या डोक्याचा वापर कर. तर त्यासाठी काय आहे इंग्लिश सेंटेन्स? यूज युअर ब्रेन. यूज युअर ब्रेन. नेक्स्ट आहे, तुझे केस काप. तुझे केस काप. सपोज मुलगा आहे घरामध्ये आणि त्याचे खूप केस वाढलेले आहेत. तर आई किंवा वडील काय म्हणतात किंवा बहीण काय म्हणते, ए दादा तुझे केस काप. तुझे केस काप. तर त्यासाठी इंग्लिश काय सेंटेन्स आहे? हॅव युअर हेअर कट. हॅव युअर हेअर कट. ओके, नेक्स्ट आहे, मला तुझी लाज वाटते. मला तुझी लाज वाटते. आपण कधी कधी म्हणतो बघा की मला तुझी लाज वाटते. कसा राहतोस किंवा कशी राहतेस. तर त्यासाठी आपण काय इंग्लिश सेंटेन्स बनवणार? शेम ऑन यू. शेम ऑन यू. नेक्स्ट आहे, स्वतःला आवर. स्वतःला आवर. सपोज आपल्याला काही दुःख झालं आणि आपण रडतोय किंवा आपली फ्रेंड रडते, आपला फ्रेंड रडतो, तर आपण त्याला कसं बोलतो की स्वतःला आवर आता तू. स्वतःला आवर. तर त्यासाठी इंग्लिश सेंटेन्स काय आहे? कंट्रोल युअर सेल्फ. कंट्रोल युअर सेल्फ. आता बघा, ही जी सेंटेन्सेस आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट क्लिक करू शकता. ओके,
बघा, ज्यांना खरंच इंग्लिश शिकायची आहे, सिरियसली इंग्लिश शिकायची आहे, त्यांच्यासाठी मी स्टडी करून काही पॉईंट्स काढलेले आहेत, जे तुम्हाला कंपल्सरी फॉलो करायचे आहेत. ते पॉईंट असे आहेत की हे जे सेंटेन्सेस आहे, ते सेंटेन्सेस आपल्याला एक इंग्लिश शिकण्यासाठी एक सुंदरशी नोटबुक करा. त्या नोटबुकमध्ये सगळी सेंटेन्सेस लिहून काढा. आजपर्यंत मी बरीचशी व्हिडिओज अपलोड केलेली आहेत, ती लिहून काढा. बघा, लिहिल्याने काय होतं ना, आपलं एक तर आणि लिहिताना पण जोरात बोलायचं वाक्य आणि मग लिहायचं. त्याने काय होतं, जोरात बोलल्याने आपल्या कानावर पडतं आणि लिहिल्याने आपल्या हातातून ते लिहिलं जातं, प्रॅक्टिस होते. ओके, बघा, कोणत्याही गोष्टीत कन्सिस्टन्सी, सातत्य, प्रॅक्टिस असेल तर त्यामध्ये आपण परफेक्ट बनतो. नेक्स्ट आहे, ही सगळी सेंटेन्सेस तुम्ही 4 to 5 टाइम्स लाऊडली रीड करायची आहेत. ओके, इट इज मस्ट. बघा, आपण गाणं कधी हिंदी गाणं कसं लर्न करतो, कसं पाठ करतो बरं. आपण ते वारंवार ऐकतो, वारंवार आपल्या कानावरती पडतं ते गाणं आणि मग आपलं पाठ होऊन जातं, बरोबर. की आपण कुठे शिकत बसतो ते गाणं, नाही ना. मग तेच करायचं आहे. रोज तुम्ही जे काही मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ती सगळी सेंटेन्सेस तुम्ही रोज 4 to 5 टाइम्स प्रत्येक पेज तुम्ही रीड करायचं आहे लाऊडली. आणि नेक्स्ट अँड मोस्ट कंपल्सरी टिप इज, ही सगळी सेंटेन्सेस तुम्ही जेव्हा बोलाल, मित्रांमध्ये बोला, घरात बोला, फोनवर बोला किंवा आरशासमोर बसून बोला, तर तेव्हा ही सगळी सेंटेन्सेस तुम्ही इंग्लिशमधूनच बोलायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, इंग्लिश शिकण्यासाठी मी तर सांगेल की एन्व्हायरमेंट वगैरे ही कारणं नसतातच. ज्यांना खरंच यशस्वी व्हायचं आहे ना, ते कारणं देत नाही आणि त्याच्यावरती ते सोल्युशन काढतात. सगळ्यात मोठी गोष्ट की आपण इंग्लिश शिकण्यासाठी आपण वाचन आपलं ठेवलं पाहिजे, इंग्लिश न्यूज ऐकल्या पाहिजे. त्यानंतर जेव्हा आपण कुठे जातो तर तिथे सपोज आपली रूम आहे, तर त्या रूममध्ये आपण बसल्या बसल्याशी मनात विचार करायचा की आय कॅन टॉक इन इंग्लिश. हिअर इज मिरर, हिअर इज चेअर, हिअर इज ग्लास, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ही जी काही सेंटेन्सेस आहे ना, ही सगळी सेंटेन्सेस तुम्ही मनातल्या मनात विचार करायचा आहे आणि तोही इंग्लिशमधूनच. आणि ही तुम्ही ना एक हॅबिट लावा. जेव्हा तुम्हाला ही हॅबिट लागेल ना, कुठेही गेलं की आपण इंग्लिशमधून वाक्य बनवण्याचा ट्राय करायचा. कशी असू द्या, चुकीची असू द्या, बरोबर असू द्या किंवा मध्ये तुम्ही हवं तर तुम्हाला एखादं वर्ड नाही आठवलं तर तुम्ही मध्ये तुमची जी काही बोलीभाषा आहे ती बोला, पण तुम्ही प्रयत्न करा. बघा, आपोआप नंतर शब्द सुचत जातात. आणि दुसरी गोष्ट, घरात आपल्या लहान मुलं असतील किंवा आजूबाजूला लहान मुलं असतील किंवा आपलं फ्रेंड सर्कल असेल, तर त्यांच्याशी तुम्ही इंग्लिश बोला. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मिररसमोर बसा, मिररसमोर उभे राहा आणि बोलताना एक कॉन्फिडन्स असू द्या आपल्या बोलण्यामध्ये, एक एक्सप्रेशन असू द्या आणि त्या एक एक्सप्रेशन थ्रू तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करू शकता मिररमध्ये आणि तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. म्हणजे मिररसमोर उभं राहून तुम्ही एक इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करू द्या. चुकू द्या, कशीही असू द्या, पण तुम्ही प्रयत्न करा. बघा, ही जे तुम्हाला जेव्हा ह्या गोष्टींची सवय लागेल, तुम्ही हॅबिट बनवाल ना, तुम्हालाही समजणार नाही की तुम्ही इंग्लिशमध्ये कधी परफेक्ट व्हाल. कन्सिस्टन्सी यामध्ये खूप गरजेची आहे आणि रोजची तुम्ही 15 मिनिट इंग्लिशसाठी द्यायचीच आहे. त्यामध्ये तुम्ही ही जी सेंटेन्सेस आहे ती सगळी मोठ्याने बोला, न्यूज ऐका, काही तुम्ही मूव्हीज बघताय तर त्या मूव्हीज इंग्लिश सबटायटल असेल ती बघा. काहीतरी इंग्लिशसारखं आपल्या कानावर आपल्या बघण्यात असू द्या. बघा, इंग्लिशमध्ये नक्कीच तुम्ही इम्प्रूव्ह व्हाल. बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जेन्युइनली, तर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा. ज्यांना इंग्लिश शिकायचे आहे खरंच त्यांच्यापर्यंत हा चॅनल जाऊ द्या. कारण हा जो प्रयत्न आहे तो खूप प्रयत्न म्हणण्यापेक्षा ही जी मेहनत आहे ती खूप मोठी आहे. याच्या पाठीमागे खूप मेहनत घ्यावी लागते. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी हॅपी, आनंदी रहा, इंग्लिश शिकत रहा आणि स्टे पॉझिटिव्ह. टेक केअर. बाय.